हिमालयाच्या जंगलात गगनगिरी महाराजांनी अनेक वर्षे कठीण तपश्चर्या केली. ह्या काळात जंगलातील प्रवासात गगनगिरी महाराज जंगली प्राणी आणि पशुपक्ष्यांची भाषा समजू लागले होते. काही पक्ष्यांची भाषा त्यांनी आपल्या अनुभवाने शिकली, तर काही ज्ञान त्यांना त्या परिसरातील साधू संतांनी दिले. जंगलातील प्राण्यांशी तर गगनगिरी महाराजांनी दोस्ती केली होती. हिंस्त्र शापदापासून त्यांना कधीही भय वाटले नाही. मधुर वाणी गुरुरायाची, मधुर जीवन सार, पशुपक्ष्यांना आई सारखा मायेच्या आधार हो बाबा, मायेच्या आधार. हिमालय पर्वतावर तपस्या करत असताना अंगी योग विद्या असल्याने गगनगिरी महाराजांनी आपली आतडी शरीराबाहेर काढून नदीच्या शुद्ध पाण्यात धुवून सुकवून पुन्हा शरीरात धारण केली. हे अशक्य प्राय वाटत असले तरी एखादा महान तपस्वी साधक संत असे करू शकतो. एकदा गगनगिरी महाराज हिमालयातील बद्रीनाथ जवळील व्यास गुहेत बसले होते. ते ध्यान धारणेत मग्न असता भगव्या परिवेशातील एक साधू त्यांच्या समोर प्रकट झाला. त्या साधूने आपल्या कमंडलूतून पाणी काढून त्यांच्यावर शिंपडले. तेव्हा त्यांचे डोळे उघडले. आपल्या डोळ्यांसमोर एका अद्वितीय साधूला पाहून त्यांनी लगेच साधूंच्या चरणांना स्पर्श केला. त्या साधूने आशीर्वाद देत म्हटले, वत्सा, तुझे इथले कार्य पूर्ण झाले आहे. यानंतर तू दक्षिण दिशेला जाऊन जनमानसाचा उद्धार कर. महाराज म्हणाले, जशी आपली आज्ञा. एवढं म्हणून महाराज त्या साधूचा चरणस्पर्श करण्यास पुढे वाकले, पण एव्हाना साधू गायब झाला होता. महाराजांच्या लक्षात आले की ईश्वराकडूनच त्यांना दुसऱ्या स्थळी जाण्याचा संदेश आलेला आहे. एका क्षणाचाही विलंब न करता महाराज तिथून निघाले. ते दाजीपूर पाटा येथील जंगलात पोहोचले. ह्याच जंगलात हजारो वर्षांपूर्वी सूक मुनींनी तपस्या केली होती. जंगलाचे अद्भुत प्राकृतिक सौंदर्य पाहून गगनगिरी महाराजांनी तिथेच राहण्याचा निर्णय घेतला. अन्नाचा एक कणही न घेता गगनगिरी महाराजांनी दिवसभरातून केवळ एक कमंडलू भरून पाण्यावर अनेक वर्ष घोर तपस्या केली. पाणी पिऊनी केली तपस्या, केले जीवाचे रान. महाप्रतापे सुक्या वृक्षांना फुले उमलली छान हो बाबा, फुले उमलली छान. पाटातील जंगल प्रवासात महाराजांनी कुठलीही गुहा पर्णकुटीचा आश्रय कधीही घेतला नाही. नेहमी खुल्या आकाशाखाली राहत. पाऊस थंडीपासून बचाव करायचा असल्यास एखाद्या घनदाट वृक्षाखाली आश्रय घेत, तर रात्री जंगली प्राण्यांपासून स्वतःचे संरक्षण करताना स्वतःला ते फांद्यांना वृक्षांना बांधून घेत. बऱ्याच कालावधीनंतर महाराजांनी पर्णकुटी बांधली. याच स्थानावर त्यांचा आश्रम आहे. आश्रमाजवळ गोशाळा असून इथल्याच गायींचे दूध आश्रमात येणाऱ्या भक्तांसाठी आणि आश्रमवासियांसाठी वापरण्यात येते. इथून जवळच श्री दत्ताचे मंदिर आहे. हा आहे महादेव मल्ली. महाराज तपश्चर्येला बसले असताना शेष नाग महाराजांच्या शिरावर छाया धरत असे. याच स्थळी महाराजांनी मौन राहून अनेक वर्षे तपश्चर्या केली. हेच ते जलकुंड. इथल्या पाण्यात राहून महाराजांनी तप केले होते. हे आहे सागर कुंड. इथे राहूनही महाराज तप करीत असत.
अशा विराळ जंगलात एकटे राहून तपश्चर्या करणे मोठे अवघड असते. इतका त्याग, इतकी तपस्या, प्रचंड सहनशीलता कुठल्याही सामान्य माणसात मिळणे शक्य नाही. दैवी शक्ती असणाऱ्या अशा युगपुरुषाला आमचा शतशः प्रणाम. दत्त गुरु कोणी म्हणती अनंत, दत्त गुरु कोणी म्हणती अनंत. पाहिलायसा एकची संत, पाहिलायसा एकची संत. दत्त गुरु कोणी म्हणती अनंत, दत्त गुरु कोणी म्हणती अनंत. बुद्धी तेजाने असे बलवंत, बुद्धी तेजाने असे बलवंत. रूप तयाचे जसा भगवंत. दत्त गुरु कोणी म्हणती अनंत, दत्त गुरु कोणी म्हणती अनंत. महाराजांची ख्याती हळूहळू संपूर्ण महाराष्ट्र आणि इतरत्र पसरू लागली होती. दूर दूरहून त्यांच्या दर्शनार्थ लोक येऊ लागले. काही भक्तांच्या बोलावण्यानुसार श्री गगनगिरी महाराज भक्तांकडे स्वतः जातही असत. धन्य विठाई प्रसवली बाळ, तोच जगाचा करी सांभाळ. दाजी पुरया पाठवनात, दाजी पुरया पाठवनात. करणे तपस्या आले मनात, करणे तपस्या आले मनात. दिव्य घडविले बालपणात, दिव्य घडविले बालपणात. ज्ञानी तैसा तो बुद्धिवंत. दत्त गुरु कोणी म्हणती अनंत, दत्त गुरु कोणी म्हणती अनंत. एकदा महाराजांना विजयदुर्ग बंदराहून मुंबईला यायचे होते. अनवाणी पायांनी महाराज बंदराच्या दिशेने चालत निघाले. मुंबई प्रवासात महाराजांनी जलसाधनेखेरीज वाळकेश्वरच्या स्मशानात बरेच महिने तांत्रिक साधना केली आणि भूतप्रेतांच्या विश्वातही संचार केला. असा तपस्वी संत मोठा गगनगिरी हे नाम. जगितपाच्या महिमा न्यारा, जन करती प्रणाम हो बाबा, जन करती प्रणाम. मुंबई वाळकेश्वर खेरीज महाराजांनी अंबोलगडच्या समुद्रातही कठीण तपश्चर्या केली. हाच तो महाराजांचा अंबोलगडाजवळील आश्रम. समुद्र किनाऱ्याच्या ह्या खडकाळ जागेवर कृत्रिम गुहेत महाराजांनी खूप वर्षे तपस्या केली. कृत्रिम गुहेखेरीज इथे असलेला हा विशाल वटवृक्ष देखील महाराजांच्या कठीण तपश्चर्येचा प्रत्यक्षदर्शी आहे. इथल्या खडकांवर बसून त्यांनी कैक दिवस ध्यान धारणा केली आहे. आज ह्या आश्रमात दत्त मंदिर आणि महाराज यांचे मंदिर आहे. मंगलवारे गाओ सारे
दत्ताचा अवतार गगनगिरी दत्ताचा अवतार. जय जय गगनगिरी नाथा, जय जय गगनगिरी महाराज, जय जय गगनगिरी नाथा, जय जय गगनगिरी महाराज. मंगलवारे गाऊ सारे महिमा अपरंपार. सृष्टी सौंदर्याने नटलेले हे स्थान भक्तांसाठी अप्रतिम स्थळ असून भक्तांना इथे अलौकिक आनंदाची प्राप्ती होते. पाण्यावरती नित्य तरंगला भगवंताच्या नामे रंगला. पाण्यावरती नित्य तरंगला भगवंताच्या नामे रंगला. महाराजांच्या जय घोषाने, महाराजांच्या जय घोषाने दुम दुम तो दरबार. जय जय गगनगिरी नाथा, जय जय गगनगिरी महाराज, जय जय गगनगिरी नाथा, जय जय गगनगिरी महाराज. मुंबई आणि आसपासच्या भागात वेळ व्यतीत केल्यानंतर महाराजांनी पुनश्च जंगलात जाऊन साधना करण्याचे ठरवले. मुंबईहून चालत ते कोल्हापूरला पोहोचले. गगनगिरी महाराजांची ख्याती आता सर्वदूर पोहोचली होती. गगनगिरी महाराजांच्या महिमा अपरंपार. गुरुरायाचे दर्शन घडता होई आपुला उद्धार. हो बाबा होई आपुला उद्धार. त्याच काळात त्यांची ख्याती ऐकून कोल्हापूरचे छत्रपती राजाराम देखील त्यांच्या दर्शनार्थ आले. गगनगिरी महाराज तेव्हा कोल्हापूर सोडून निघण्याच्या तयारीत होते, पण छत्रपती महाराजांच्या प्रेमळ आग्रहास्तव त्यांना नकार देता आला नाही. आणखी काही काळ कोल्हापूरला व्यतीत केल्यानंतर गगनगिरी महाराजांनी तिथून प्रस्थान केले आणि ते दाजीपूरच्या जंगलात जाऊन साधना करू लागले. गगनगिरींचे नाम जपारे होई सुख बरसात. दाजीपुराच्या वनामध्ये हो तप केले दिन रात. हो बाबा तप केले दिन रात. दाजीपूरच्या जंगलात भ्रमण करत असता गगनगिरी महाराज तिथून जवळच असलेल्या किटा जंगलात येऊन पोहोचले. इथेच महाराजांनी बरीच वर्षे मौन व्रत ठेवून आराधना केली. अत्यंत कठीण तपश्चर्या पाहून बरेचसे लोक प्रभावित झाले. काही जण त्यांचे अनुयायी बनले. एक व्यक्ती महाराजांच्या अहर्निश सेवेत असायची. ईश्वर साधनेखेरीज महाराजांचे आणखी एक कार्य असे. घनदाट निबिड अरण्यातून जंगल माथ्यातून भ्रमण करता नवनवीन वनस्पतींची माहिती संग्रहित करणे. अशा भटकंतीत महाराजांनी कधीही भोजन ग्रहण केले नाही. गुराख्यांनी दिलेले दूध किंवा क्वचित प्रसंगी रानटी फळं खात, अन्यथा काही खात नसत. गगनगिरी महाराजांनी तप केले दिन रात. कंदमुळांचे सेवन केले, त्यागिले अन्न भात. हो बाबा त्यागिले अन्न भात. महाराजांच्या जंगल भ्रमणाचे वेळी अनेक अद्भुत घटना घडल्या, परंतु किटा प्रवासात घडलेल्या एका घटनेचा थेट संबंध महाराजांच्या जीवन चरित्राशी निगडित आहे. त्यावेळी त्यांचा शिष्य देखील त्यांच्या सोबत राहत असे. त्यावेळी महाराजांनी बसल्या बसल्या 2 दगड उचलून ते आपसात घासून जवळच असलेल्या गवतात अग्नी प्रज्वलित केला. काही वेळ ते स्वतः अग्नीकडे बघत राहिले. नंतर एकाएकी त्यांनी आपला एक पाय
पेटत्या ज्वालांमध्ये घातला. जणू तो त्यांचा पाय नसून एखादा लाकडाचा ओंडकाच असावा. महाराजांची ही कृती पाहून त्यांचा शिष्य भयभीत झाला. नंतर काही क्षणात तर त्याची पाचावर धारण बसली, कारण भडकलेल्या ज्वालांनी महाराजांच्या पायावर मोठाले फोड केले. पण याही वेळी महाराजांचा चेहरा अगदी शांत होता, जणू काही घडलंच नाही. किंचाळणाऱ्या आपल्या शिष्याला शांत करत ते म्हणाले, मला काहीही झालेलं नाही, उलट मला यातून आनंद मिळतोय. असं म्हणून महाराजांनी अग्निज्वालातून पूर्णतः भाजलेला पाय बाहेर काढला आणि कातडीचे एक एक थर शिष्याच्या हातात देत म्हटले, हे घे, नदीत टाकून ये. मासे उपाशी आहेत, त्यांना हे अन्न मिळेल. महाराजांच्या अनुयायाने तत्क्षणी महाराजांच्या आज्ञेचे पालन केले आणि कातडी जवळच वाहत असलेल्या नदीत टाकली. तो आल्यानंतर महाराजांनी त्याला एका विशिष्ट झाडाची पाने आणण्यास सांगितली. ती पाने वाटून त्याचा रस काढून आपल्या पायावर लावला. काही पाने पायांवर बांधली. गगनगिरीचे मन दयाळू हलले ना तसुभार, पदकमलांचे मास खाऊनी तृप्त झाले जलचर. हो बाबा, तृप्त झाले जलचर. याच किटा जंगलातील प्रवासादरम्यान गगनगिरी महाराजांनी एके दिवशी विठ्ठल खरात नामक एका माणसाकडून चित्रा नावाच्या एका कंदमुळाचा रस मागवला. विठ्ठल खरात विचारात पडले. गगनगिरी महाराजांनी इतक्या विषारी रसाची मागणी का केली असावी? परंतु याबाबत महाराजांना काही विचारण्याची हिंमत त्याला झाली नाही आणि त्यांची आज्ञा शिरसावंद्य मानत त्यांनी चित्रा कंदमुळाचा रस आणून महाराजांसमोर ठेवला. महाराजांनी तो रस हळूहळू आपल्या संपूर्ण अंगावर लावला. थोड्याच वेळात त्यांच्या शरीराचे पापुद्रे निघाले. त्यांचे शरीर तप्त अग्नीतून काढल्यासारखे झाले होते. काही क्षणातच त्या पापुद्र्यांनी विक्राळ रूप धारण केले. शरीरावरची काही हाडे अक्षरशः दिसू लागली होती. पण ही बाब एवढ्यावरच संपली नाही. श्री गगनगिरी महाराज तशा जखमी अवस्थेत नदीत जाऊन ध्यानस्थ बसले आणि माशांना स्वतःच्या शरीराचे लचके तोडू देण्याची त्यांनी संधी दिली. मासे महाराजांच्या शरीराला आपले भोजन बनवत होते. गगनगिरी महाराजांचा चेहऱ्यावर एक मंद स्मितासह समाधान पसरले होते. अशा प्रकारे गगनगिरी महाराजांनी त्यांच्या जिवंतपणीच स्वतःचे शरीर जीवजंतूंच्या सुपूर्द करण्याचे अवघड दिव्य पार पाडले होते. असे महत् कार्य गगनगिरी महाराजांसारखा एखादा हठयोगी परमसंतच करू शकतो. काया केवळ नाम होते, मनात आगळा विचार. काया बनवली दुसऱ्यासाठी, इथेच सर्व सार. हो बाबा, इथेच सर्व सार. दुसऱ्याच दिवशी गगनगिरी महाराजांनी जंगलातून एक औषधी वनस्पती मागवली आणि तो लेप आपल्या जखमी शरीराला लावला असता त्या लेपाचा खूप चांगला परिणाम महाराजांच्या शरीरावर दिसून आला आणि थोड्याच वेळात त्यांचे शरीर ठीक झाले. शरीरावर नवी काया निर्माण झाली. शरीराच्या कायाकल्पाचा प्रयोग गगनगिरी महाराजांनी पुन्हा एकदा आंगले गावातील प्रभू देसाईंच्या उपस्थितीत केला. हेच ते आंगले गाव, जिथे गगनगिरी महाराजांनी तप केले आणि आपल्या शरीराचा कायाकल्प केला. इथे जवळच गगनगिरी महाराजांचा छोटासा आश्रम देखील बनलाय. साधू बनला, साधना केली आणि केला कायाकल्प. तन मन आपले शुद्ध असावे, हाच खरा संकल्प. हो बाबा, हाच खरा संकल्प.
हिमालय पर्वताप्रमाणे ह्या जंगलातही गगनगिरी महाराजांनी स्वतःच्या निवासासाठी पर्णकुटी बांधली नव्हती. इथेही ते एका वृक्षाच्या ढोलीत आश्रय घेत असत. काही प्रत्यक्षदर्शिकांनुसार त्या झाडाच्या ढोलीच्या वरील भागात एक काळा नाग राहत असे. पण महाराजांच्या आध्यात्मिक शक्तीचा इतका प्रभाव होता की त्या नागाने कधीही महाराजांना उपसर्ग दिला नाही. महाराजांनी आपल्या साधनेसाठी ज्या जागेची निवड केली होती तिथून जवळच एक मोठा झरा वाहत असे. अशा प्रकारचे सृष्टी सौंदर्य महाराजांना फार पसंत असे. या जंगलात जंगली प्राण्यांचा बराच वावर आहे. वाघ, अस्वल सर्रास फिरतात. इथे या प्राण्यांपासून महाराजांना कधीही भय वाटले नाही. दाजीपूर जवळच्या हरकुल गावातील दळवी बुवांनी तर महाराजांना वाघाच्या पाठीवर स्वार झालेले पाहिले आहे. अर्थात महाराजांमध्ये असलेल्या आध्यात्मिक शक्तीमुळेच हा चमत्कार घडला होता. अन्यथा जंगली वाघ सर्वसामान्य माणसाला पाठीवर आरूढ कसा बरं होऊ देईल. गगनगिरी महाराजांच्या महिमा अपरंपार, हाथी घोडे दूर ठेविले, झाले सिंहावर स्वार हो बाबा, झाले सिंहावर स्वार. तसे पाहता कुठल्याही जंगली प्राण्याने महाराजांना कधीही थेट त्रास दिला नाही. पण एकदा मात्र एका अस्वलाने त्यांना अतिशय त्रास दिला होता. त्याचे असे झाले, गगनगिरी महाराज एकदा एका वृक्षाखाली आसनस्थ होऊन तपस्येत मग्न होते. त्याच वृक्षाच्या फांदीवर मधमाशांचे पोळे लटकत होते. त्या पोळ्यात असलेल्या मधाची अस्वलाला लालूच सुटली. ते पोळे तोडावे म्हणून अस्वल झाडावर चढले. अस्वल ते पोळे तोडण्याच्या प्रयत्नात असता मधाने भरलेली ती फांदी महाराजांच्या समोर पडली. त्या फांदीतले मध खाण्यासाठी अस्वल उतावळे झाले. समोर ध्यानस्थ बसलेल्या महाराजांवर अस्वलाने हल्ला चढवून त्यांचा चेहरा, मान, हाताची कोपरं घायाळ केली. अस्वल हल्ला चढवत असतानाही गगनगिरी महाराज ध्यानमग्न बसून होते. ते समाधीतून उठले तेव्हा त्यांच्या एका शिष्याने त्यांना अस्वलाच्या हल्ल्याची माहिती दिली. तोपर्यंत महाराजांना ह्या घटनेची गंधवार्ताही नव्हती. मानवतेचा महापुजारी गगनगिरी महाराज, दाही दिशेला महिमा त्यांचा महान योगीराज हो बाबा, महान योगीराज. महाराजांच्या दाजीपूर प्रवासादरम्यान त्यांच्या दर्शनार्थ भोर भाटगावचे भक्त सावंत गुरुजी आणि सीताराम पाटील येत असत. त्यांनीच एकदा श्रीपत महाराजांना म्हटले, महाराज, ह्या जंगलात आपण पुष्कळसा वेळ व्यतीत केलाय. इथे जवळच गगनगड सृष्टी सौंदर्याने नटलेली जागा आहे. त्या स्थळी जाऊन आपण साधना केली तर तेथील प्राणीमात्रांचेही कल्याण होईल. यावर महाराज म्हणाले, जशी प्रभूंची इच्छा. कालांतराने गगनगिरी महाराज खरोखरच गगनगडाकडे रवाना झाले. साधन करता करता बाबा हरले भूक तहान, गगनगडाचे भाग्य उजळले, आले संत महान हो बाबा, आले संत महान. महाराज जेव्हा गगनगडावर पोहोचले तेव्हा तेथील गुंफेच्या समोर असलेले अद्भुत दृश्य पाहून ते विचारात पडले. ती गुंफा गलिच्छ अशा चिखलाने भरलेली होती. तर गुहेच्या मुखाशी एक वाघीण आपल्या पिल्लाला दूध पाजत होती. जवळच उभ्या असलेल्या सुंदरशा मोराने पंख पसरून नृत्याला सुरुवात केली. मोराजवळ उभ्या असलेल्या एका काळ्या नागाने आपल्या फण्यासह डोलायला सुरुवात केली होती. ते दृश्य पाहून महाराजांनी विचार केला की आपल्या पुढील आध्यात्मिक साधनेसाठी हेच स्थान उत्तम आहे. गगनगिरी महाराजांनी गुंफेत पाऊल टाकले
तसे त्या गुंफेतील प्राणी तिथून अदृश्य झाले. गगनगिरी महाराजांनी चिखलाने भरलेली गुंफा प्रथम साफ केली आणि त्यानंतर तिथे आसन घालून ते ध्यानस्थ झाले. ज्ञान तपाच्या दिसला जगती भावक न्यारा रंग. पशु पक्षीही हर्षित झाले, मानव झाले दंग. हो बाबा मानव झाले दंग. हीच ती गुंफा जिथे गगनगिरी महाराजांनी तप केले. सध्या या विशाल जागेला आश्रमाचं स्वरूप प्राप्त झालंय. महाराजांचे तपस्थान हे कोल्हापूर जवळील गगनबावडा तालुक्यातील जुन्या गगनगड किल्ल्यावर अस्तित्वात आहे. या आश्रमाच्या पायऱ्या चढताच प्रेतराज म्हसोबाचे स्थान आहे. तर वरच्या दिशेने गेल्यास आश्रमाच्या प्रांगणात नवग्रह पॉइंट आहे. इथे बसून श्री गगनगिरी महाराज समस्त विश्वाचे अवलोकन करीत. नवग्रह पॉइंट शेजारीच शिव पॉइंट असून इथे बसून महाराज आपल्या भक्तांना दर्शन देत असत. इथे बाहेरील गुंफेच्या आत मंदिर असून त्यातील बाहेरच्या बाजूस नवनाथ साधून समवेत महाराजांची ही सुंदर प्रतिमा आहे. महाराजांची सतत पेटती धुनी आणि हवन कुंड इथेच आहे. मंदिराच्या आतील बाजूस गुरुदेव दत्तात्रय, महालक्ष्मी देवी आणि गणेश महाराजांच्या विलोभनीय प्रतिमा आहेत. त्यांच्या समोर दीप प्रज्वलित करून दररोज त्यांची पूजा केली जाते. या बाह्य गुंफेच्या आत डोंगराच्या मुखाशी महाराजांनी तपस्या केली ती पवित्र गुहा आहे. या गुहेच्या ठीक वर पहाडाच्या शिखरावर श्री गगनगिरी महाराज आणि गुरुदेवांचे विशाल मंदिर आहे. याच मंदिराला मार्बल मंदिर नावानेही ओळखले जाते. मंदिराच्या अगदी समोर पण काहीशा उंचीवर शंकराचं एक पुरातन देवालय आहे. या पुढील पहाडावर गैबीनाथाची समाधी असून त्याला लागूनच विठलाई चबुत्र आहे जे देवीचं स्थान आहे. या पहाडाच्या मागच्या बाजूस पंचवटी कुंड आहे. तिथे पाण्यात बसून महाराजांनी कित्येक वर्ष साधना केली होती. ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नमः. ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नमः. इथे तो वृक्ष आजही अस्तित्वात आहे, ज्या खाली बसून त्यांनी इथे आल्यावर सर्वप्रथम तपस्या केली होती. गगनगिरी महाराजांचा तपस्या साधनेचे हे पवित्र स्थळ गगनगड चारही बाजूंनी पहाडांनी घेरलेलं आहे. नैसर्गिक सौंदर्याने नटलेले हे स्थान भक्ती आणि आनंदाने परिपूर्ण आहे. धन्य भूमी गगनगडाची पावन झाली हो. महाराजांनी केली साधना स्फूर्ती आली हो. हो बाबा स्फूर्ती आली हो.